नमस्ते. एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी नीलम पोळ. आज आपण डॉक्टर दत्ता कोहिनकर यांच्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली अर्थात मनाची मशागत यातील काही भाग पाहणार आहोत. पुस्तक अतिशय सुंदर आहे. जशा जशा गोष्टी आपण पाहत जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल. तर आपण पहिला भाग बघूया. दोऱ्या तोडा. एक व्यापारी आपल्या 2 उंटावर माल लादून तो माल गावागावातून विकत असे. अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने त्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीवर झोपायचे असा तो विचार करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावे? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडते का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्याजवळ येऊन म्हणाला, "अरे, पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध." "महाराज, पण दोरी नाहीये ना." पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचं नाटक कर." त्याप्रमाणे व्यापाराने खोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला. सकाळी व्यापारी उठून सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेलीच नव्हती. म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त झॅक झॅक असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा परेशान. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, "अरे, तो उठणार नाही, कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस." "पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती? नुसते नाटक केले होते." पुजारी म्हणाला, "नाटक तुझ्यासाठी होते, पण त्याला तर ते खरेच वाटले होते ना. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोड, मग पहा." त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले आणि काय आश्चर्य, तो दुसरा उंट ताडकन उठला. व्यापारी चकित झाला. पुजारी म्हणाला, "जसा हा उंट अदृश्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या कालबाह्य रूढीमध्ये अडकलो आहोत. हत्ती लंगडत चालायचा म्हणून गौतम बुद्धांनी लंगडत चालणाऱ्या हत्तीचा माहूत बदलला. हत्ती लंगडायचा थांबला. हत्ती जसा माहुताचं अंधानुकरण करत होता तशाच काही जुन्या चालीरीतींचं आपण अंधानुकरण करतोय. जर तुम्हाला मनाला खरोखरच आनंद देणाऱ्या चालीरीती असतील तर नक्कीच पुढे चालू ठेवा. पण मनात भयभीत होऊन कुणी नाराज होईल म्हणून स्वतःला नाराज करू नका. मित्रांनो, या लंगड्या हत्तीवर आज उपचार करा." जुन्या चालीरीती जर जीवनात दुःख आणत असतील तर या बदलाची आज नितांत गरज आहे. मित्रांनो, अदृश्य दोऱ्या तोडा, कालबाह्य दोऱ्या कापा, आनंदाने राहा. तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्याशिवाय दुसरा कोणी अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक दोऱ्या सोडवून पहा. नक्की आनंदी व्हाल. संस्कृती ही ज्यामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होईल व तो सुखी राहील व कोणाचे नुकसान होणार नाही यासाठी असावी. स्वकल्याण परकल्याण जपणाऱ्या संस्कृतीचा आदर करा. मात्र संस्कृतीच्या नावावर जीवनात दुःख आणणाऱ्या चालीरीती दोऱ्या आत्ता कापून टाका. लोक काय म्हणतील हा विचार मनुष्याच्या दुःखाचे कारण आहे. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. या रोगापासून दूर राहा. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो, तुम्ही सुखी राहता व इतरांचे अजिबात नुकसान होत नाही, कोणाला त्रास होत नाही, अशा गोष्टी बिनधास्त करा व आनंदी राहा. शेवटी तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हाला कसं जगायचं हे तुम्हीच ठरवा. धन्यवाद.